सर्व शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना विनंती करण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे। येलदरी धरणातून जवळपास 78,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा सिद्धेश्वर धरणात आणि सिद्धेश्वर धरणातून जवळपास 66,000 क्युसेसचा विसर्ग आता पूर्णा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे। हे आणि पूर्णा नदीच्या काठावरील सगळ्याच गावांना विनंती करतोय की आपण या माध्यमातून लक्ष राहिलं पाहिजे की आपण आपले तिथं जनावरं जपायचं काम असेल, सगळ्या माणसाच्या आरोग्याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यावं लागणार आहे। मी त्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो की आपण या 4 दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी 28 पासून ते 2 पर्यंत हवामान खात्यानं सांगितलेली आहे। आपण सगळेजण लक्ष राहसान ही अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडून बाळगतो। मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण पाठीमागं बघा की खूप मोठ्या प्रमाणावर पूर्णा नदीतून पाणी आपल्याकडे येत आहे। फक्त पूर्णा नदीच नाही, आजूबाजूच्या सगळ्या नद्या नाल्या याच्यामधून पाणी खूप मोठ्या प्रमाणावर आता वाहत आहे। सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे। आपण सगळ्या नागरिकांनी पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतो की आपण काळजी घ्यावी, आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपण काळजी घ्यावी, आपण जे पशुधन आहे ते वाचवता आलं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे। धन्यवाद।